नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲसिडिटी काय, ॲसिड काय असतात, बेस काय असतात आणि त्यांचे टाईप्स वगैरे आपण पाहिले होते. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत ॲसिडिटी आणि बेसिसिटी. बरोबर आहे. आपण थोडंसं डिस्कसही केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की ॲसिडिटी म्हणजे काय असते आणि बेसिसिटी म्हणजे काय असते. बरोबर आहे. एक्झाम्पलमध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं होतं. बरोबर आहे. HCl आणि याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला एक H+ आयन आणि दुसरा Cl- म्हणजे क्लोराईड आयन मिळत होतं. बरोबर आहे. तर ह्या एका मॉलिक्यूल पासून आपल्याला किती H+ भेटत आहे? 1. बरोबर आहे. एक H+ भेटत आहे. तर या ऍसिडची बेसिसिटी होत असते 1. ठीक आहे, ही काय झाली? बेसिसिटी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक दुसरा बेस आहे सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतोय. तर तेव्हा काय होईल? ते एक Na+ पॉझिटिव्ह आयन फॉर्म करेल आणि दुसरा OH-. ठीक आहे, तर हा जो OH- आहे ते किती भेटत आहेत आपल्याला? ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऍसिडिटी ऑफ बेस. काय म्हणतो? ऍसिडिटी ऑफ बेस. बरोबर, असं पाहत असतो आपण. ठीक आहे, पण पहिले आपण काय करूया की डेफिनेशन लिहून घेऊया, त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहूया. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपलं ऍसिडिटी अँड बेसिसिटी. नाव आता कसं आहे, इथं एकदम तुम्हाला अपोजिट पाहावं लागेल. बरोबर. तर आता इथं जर असं विचारलंय की ऍसिडिटी, ठीक आहे, तर ती ऍसिडिटी असती बेसची. बरोबर आहे, ऍसिडिटी असती बेसची. तर मग ऍसिडिटीची डेफिनेशन काय लिहिता येईल? द नंबर ऑफ ऑब्टेनेबल OH- ions from one molecule of base is known as acidity of that बेस. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला जेवढे OH- म्हणजे हायड्रॉक्सिल आयन भेटतील त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिटी म्हणतो त्या बेसची. कारण बेस पासून आपल्याला काय भेटत असतं? हायड्रॉक्सिल किंवा हायड्रॉक्साईड आयन भेटत असतात. एक्झाम्पल मध्ये बघा, एक्झाम्पल माझ्याकडे सोडियम हायड्रॉक्साईड आहे, याला मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलाय. मला काय भेटेल? एक Na पॉझिटिव्ह आयन प्लस एक OH- आयन भेटेल. बरोबर आहे. तर मग इथं काय होईल? ऍसिडिटी ऑफ NaOH किती होईल? 1. बरोबर, कारण त्याने एक OH- आयन रिलीज केलेला आहे. दुसरा आहे आपल्याकडे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर आपल्याला काय मिळेल? Ca++. मी म्हणलो होतो इथं OH- किती आहेत? 2 आहेत. म्हणजे हायड्रॉक्साईड किती आहेत? 2 आहेत. तर कॅल्शियमवर 2 पॉझिटिव्ह आयन चार्ज द्यायचे आणि 2 OH- रिलीज करायचे. तर इथं काय होईल? इथं जी ऍसिडिटी होईल, ऍसिडिटी ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज इक्वल्स टू 2. इथं 2 OH- भेटले म्हणजे ऍसिडिटी झाली 2. अजून परत AlOH थ्राइस अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल आपल्याला? Al मिळेल आणि त्याच्यावर 3+ चार्ज भेटतील. बरोबर. Al3+ लिहा किंवा Al+++ 3 वेळेस लिहू शकता तुम्ही. 3 OH- घेतला. आता इथं काय होईल? 3 OH- भेटले मला, तर काय होईल? ऍसिडिटी ऑफ AlOH थ्राइस इज इक्वल्स टू 3. बरोबर आहे. त्याची ऍसिडिटी किती झाली? 3 झाली, कारण आपल्याला 3 OH. आता ही झाली ऍसिडिटी. मग बेसिसिटी कशाला म्हणायचं? ठीक आहे, आता बेसिसिटी पाहूया आपण. बेसिसिटी. बरोबर. बेसिसिटी म्हणजे काय? ऍसिड पासून किती H+ आयन भेटतात त्याला आपण काय म्हणतो? बेसिसिटी ऑफ दॅट ऍसिड. ठीक आहे, तर मग डेफिनेशन काय होईल? द नंबर ऑफ obtainable H+ ions from one molecule of
an acid is known as basicity of that acid. काय म्हणायचं त्याला? बेसिसिटी म्हणायचं. कोणाची? त्या ऍसिडची. एक्झाम्पल मध्ये पाहूया आपण. एक आपण ऍसिड घेऊया जसं की HCl आहे. त्याला आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करू. वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला एक H+ भेटतो आणि दुसरा Cl- भेटतो. तर या ठिकाणी एक H+ मला भेटलेला आहे. तर याचा अर्थ बेसिसिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इज इक्वल्स टू 1. बरोबर आहे, कारण यांनी काय केलं, एक H+ दिलेला आहे, त्याचे काय झालं, 1 झाले. दुसरा काय आहे आपल्याकडे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, H2SO4. याला वॉटर मध्ये डिझॉल्व केल्याच्या नंतर काय मिळेल आपल्याला, 2 H+ भेटतील आणि सल्फेट आयन वेगळा होईल. बरोबर आहे. तर मग आता याची बेसिसिटी किती होईल, बेसिसिटी इज इक्वल्स टू बेसिसिटी ऑफ H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, बेसिसिटी किती होईल, 2. का, कारण त्याने किती H+ दिलेले आहे, 2. ठीक आहे. तर हे झालं ऍसिडिटी आणि बेसिसिटी. बरोबर आहे. आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो मी. क्वेश्चन आहे माझा, बेसिसिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड इज किती असेल, ऍसिटिक ऍसिडची बेसिसिटी किती असेल. बरोबर आहे. आपण त्या दिवशीच पाहिलं होतं, जेव्हा आपण ऍसिडचा डिसोसिएशन करत होतो तेव्हा मला सांगितलं होतं मी, जेव्हा तो आपला CH3COOH असतो किंवा फॉर्मिक ऍसिड असतो, हे काय करतात, फक्त आणि फक्त एक H+ आयन रिलीज करतात वॉटरमध्ये. एक H+ CH3COO- हे काय होईल, याचा डिसोसिएशन होईल. बरोबर. मग ऍसिटिक ऍसिडची बेसिसिटी जी आहे ती किती होईल, 1 होईल. कारण का, कारण तो एक H+ रिलीज करतो. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट पोर्शन पाहूया. ठीक आहे. थँक्यू.